नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला नाही का खतं, औषधं, जैविक खतं, रासायनिक खतं, जैविक औषधं हे नाही का फवारणीमधून द्यायच्या असत्या आणि काही नाही का ड्रीपमधून सोडायच्या असत्या. सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणा, वेगवेगळी जैविक बुरशीनाशकं. तर आपल्याकडं ठिबक नसल्यानंतर नाही का आपल्याला त्याची खूप अडचण येते. तर मग यासाठी आपणाला काय करता येईल बुवा, पाटपाण्याने जर द्यायचं असेल तर कसे द्यायचे, ही अडचण नाही का शेतकऱ्यांपुढं उभी राहते. तर त्याच्यामुळेच हे बघा, आता गव्हाला पाटपाणी चालू आहे. गव्हाची तुम्ही वाढीची अवस्था आहे बघू शकताय. आणि हेच पाटपाण्यामधून आपण जे काही औषधं वगैरे असेल, लिक्विड असेल, ते कसे सोडायचे त्यासाठी नाही का एक असा भन्नाट असा जुगाड नाही का इथं केलेला आहे. तर बघा, तुम्हाला पण शक्य होईल का, तुम्ही पण करू शकता असं जुगाड. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काही प्रतिक्रिया जर असतील तर त्या नाही का कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला पण पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी एक उत्साह निर्माण होईल. ही एक जुगाड म्हणावं लागेल. हे अशा प्रकारे नाही का केलेलं आहे. हे बघा, यामधून तुम्ही जीवामृत, अमृत पाणी, परत डिकम्पोजर असं तुम्ही शेतीच्या बांधावर बनवून ते तुम्ही पाटपाण्याद्वारे असं देऊ शकता. हे आपलं गहू पीक आहे. आपला प्रयत्न हाच असतो, कमीत कमी रसायनं वापरणं, जास्तीत जास्त भर हा नाही का सेंद्रिय निविष्ठांवर असतो, जेणेकरून जमीन सुपीक आणि तिचा पोत टिकून राहण्यासाठी पण मदत होते. धन्यवाद.